नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या पावसाच्या प्रतीक्षेत खूप जण आहेत. प्रत्येकाने आपली रानं तयार करून ठेवलीत आणि पाऊस कधी पडेल ह्या अपेक्षा सर्वांनाच आहे. आणि याच आधारावर आज आपण एक हवामानाचा अंदाज पाहणार आहोत की नेमका पाऊस कुठे पडू शकतो, कसा पडू शकतो. डायरेक्ट सॅटेलाईटद्वारे IMDच्या माध्यमातून आपण चेक करणार आहोत. आज शनिवार 4 वाजलेले आहेत. सध्या पावसाची स्थिती कुठे आहे पाहू शकता आपण. तर पुणे, जयगड, सांगली, त्याचबरोबर जळगाव, अमरावती, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, हैदराबादचा दक्षिणेकडला भाग, पूर्वेकडील भाग, इथे सध्या आज 13 तारखेला सध्याच्या वातावरणानुसार पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपात. सध्या तुम्ही जे निळं आभाळ दिसतंय ते आभाळ आहे. नागपूरच्या ठिकाणी पाहू शकता 9 मिलीमीटर पावसाची नोंद होऊ शकते. भंडारा, त्याचबरोबर नागपूरमध्ये 5 मिलीमीटर, चंद्रपूर 1 ते 2 मिलीमीटर, त्याचबरोबर नांदेड हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सध्याच्या वातावरणानुसार. हा झाला 13 तारखेचा. 14 तारखेला जर पाहिलं तर 14 तारखेला पूर्णपणे आकाश निरभ्र आहे. फक्त पुणे, नाशिक, मुंबई या भागामध्ये तुरळक पावसाची शक्यता दिसते. नांदेड, नागपूरचा काही भाग या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, मोठा नाही. त्याच्यानंतर 14 तारखेला संध्याकाळी 6 ते 7 या पिरियडमध्ये परत वातावरण बदललेलं दिसते. कारण नागपूर, मुंबई, सांगली, त्याचबरोबर अमरावती या भागामध्ये ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता आहे. वातावरणात प्रत्येक दिवशी बदल दिसायला सुरुवात होत आहे. मध्य प्रदेशकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्या बाजूलागत जे महाराष्ट्राचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. इकडे बीड, सोलापूर आकाश निरभ्र आहे, सूर्यप्रकाशित राहील. पंधरा तारखेला जर पाहिलं पूर्णपणे आकाश निरभ्र दिसतंय. फक्त नागपूर, त्याच्यानंतर बैतूल, जळगावचा काही प्रमाणात ढगाळ व निरभ्र आकाश आहे. पुणे, नाशिक, जालना या ठिकाणी ढगाळ वातावरणाची परिस्थिती आहे. 15 तारीख. 16 तारीख पूर्णपणे महाराष्ट्र निरभ्र दिसतोय. नाशिक, मुंबई, पुणे या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 17 तारखेला परिस्थिती जर पाहिली तर नागपूर, अमरावतीचा काही भाग, नंदुरबार, नाशिक, मुंबई, पुणे या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. 18 तारखेला
परत वातावरणात बदल झालेला दिसतोय. चंद्रपूर, हिंगणघाट, अहेरी, भंडारा, नागपूर या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. बाकी महाराष्ट्र निरभ्र आहे. मुंबई ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता. 19 तारखेला शेतकरी मित्रांनो, आपण 18 तारखेपर्यंत आजचा हवामानाचा अंदाज आपण पाहिलेला आहे की परिस्थिती कशी आहे पावसाची. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पाऊस दाखवला गेला नाही. काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. प्रत्येक वेळेस हवामान अंदाज बदलतो. परत अजून आपण उद्या एक वेळेस हवामानाचा अंदाज चेक करू. परत वातावरणात काय बदल होतो का. जसे वातावरण बदलेल त्या पद्धतीने आपण हवामानाचा अंदाज सॅटेलाईटद्वारे देण्याचा प्रयत्न करू. या आठवड्यात तरी कमीत कमी कुठेही मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही. परंतु हवेचा दाब त्याचबरोबर हवेमध्ये बदल झाल्यास प्रत्येक वेळेस वातावरण बदलते व हवामानाचा अंदाजही बदलत असतो. हीच एक अपडेट देण्याचा आपण प्रयत्न केला. हवामानाच्या अंदाजानुसार खूप जण पाऊस उद्या येईल, परवा दिवशी येईल जर म्हणत असले, परंतु सध्या सॅटेलाईटद्वारे ही परिस्थिती आहे. जशी जशी परिस्थितीमध्ये काही बदल होईल तशा पद्धतीने आपण हवामानाचा अंदाज देत जाऊ. रोज एखादा व्हिडिओ हवामानाच्या अंदाजा घेण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.